जय महाराष्ट्र मित्रांनो, बघा आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 साठीची मित्रांनो आपण आज IBPS पॅटर्ननुसार गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न काय पाहणार आहोत. मित्रांनो बघा एकदम बघा जे की 100% मित्रांनो परीक्षेमध्ये येतील या स्वरूपाचे बघा जे की आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो आपल्या सिलेबसनुसार 10 प्रश्न कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय एकदम मित्रांनो अवघडातला अवघड प्रश्न बघा एकदम जे की तुम्हाला आम्ही या ठिकाणी आज ट्रिकनुसार सोडवून दाखवणार आहोत. म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके. आणि मित्रांनो वही पेन घ्या, हे लगेच संपूर्ण प्रश्न सध्या नोट डाऊन करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला बघा. 365 मीटर लांबीची एक रेल्वे 60 किमी तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी 75 किमी तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते. तर दुसऱ्या गाडीची लांबी काढायची आहे. मित्रांनो बघा आता लक्षात घ्या गोष्ट. 365 मीटर लांबीची एक रेल्वे आहे, 60 मीटर तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी 75 किमी तास वेगाची 270 सेकंदात ओलांडते. ओके. 75 किमी तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते. तर दुसऱ्या गाडीची लांबी आपल्याला काढायची आहे. ओके. आता या ठिकाणी बघा मित्रांनो दिशा एकच आहे. ओके. एकाच दिशेला दोन्ही गाड्या जात येतात. म्हणून मित्रांनो आपण काय करू पहिलं या दोघांच्या वेगांची करू वजाबाकी. ओके. म्हणून या 75 मधून हे 60 करा मायनस. जर समजा मी या ठिकाणी या 75 मधून 60 मायनस केलो उरले किती मित्रांनो 15 किलोमीटर उरले. ओके. आता हे झाला आपला मित्रांनो वेग. ओके. हे भेटला आपला वेग. आता एवढी गोष्ट कळली. आता पुढे आता मित्रांनो बघा एक सूत्र लक्षात घ्या, ते सूत्र तुम्ही पाठांतरच करून घ्या. ओके. पाठांतरच करून घ्या. आता सूत्र काय आहे सांगतो. अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ याच्या गुणाकारात 5/18 हे मित्रांनो सूत्र आहे बघा. हे सूत्र पाठांतर करा. ओके. आता अंतर म्हणजे काय मित्रांनो, अंतर म्हणजे लांबी. ओके. आता आपल्याला ठिकाणी लांबी किती दिली एका गाडीची, तर एका गाडीची लांबी दिली 365 किमी. ओके. म्हणून काय करतो एका गाडीची लांबी म्हणतो 365. हे घेतलो 365. ओके. प्लस आपल्याला काय म्हणले तर दुसऱ्या गाडीची लांबी म्हणले ना, म्हणून प्लस करा एक्स. दुसऱ्या गाडीची लांबी आपण एक्स मानू. ओके. म्हणून प्लस एक्स किलो. आता बरोबर वेग किती घेतले आपण 15 किमी. ओके. आता वेळ किती भेटला आपल्याला मग वेळ बघा बरं किती आहे या ठिकाणी 270 सेकंद. ओके. वेळ किती मित्रांनो 270 सेकंद. म्हणून हे 270 घेऊ. आणि शेवटी हे 5/18ला 5/18 जशास तसं. आता बघा मित्रांनो या ठिकाणी 9ने भाग देतो मी अगोदर. जसं की 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27. ओके. पुन्हा मित्रांनो मी काय करतो या 2 या 30ला भागतो. असं बे एक बे बे एक बे 3 मधून 2 गेले 1 उरलं. बे 5 10 15 आलं. ओके. आता मित्रांनो हे किती 365 प्लस एक्स बरोबर 15 गुणाकारात 15 गुणाकारात 5 आहे. ओके. म्हणून मित्रांनो मी काय करतो 15 गुणाकारात 15 किती 225. ओके. 15 गुणाकारात 15 केलं तर मित्रांनो 15चा वर्ग किती भेटला 225. ओके. हे घेतलं मी 225 आणि गुणाकारात करतो हे 5. आता बरोबर. ओके. 5 5 5 25 हातच्या 2 5 2 10 10 हाताचे 2 12 पुन्हा हाच्याला 1 5 2 10 हाच्याचा 1 किती 11. ओके. किती भेटलं आपल्याला 1125. ओके. मग पुन्हा मित्रांनो हे किती आलं 365 घ्या. हे 365 प्लस एक्स बरोबर 1125. ओके. तर आता मित्रांनो पुन्हा आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे मित्रांनो. म्हणून हे एक्स बरोबर 1125 असं. आणि मित्रांनो ठिकाणी हे जे 365 प्लसमध्ये आहे या
इथून इकडं आलं मित्रांनो मायनसमध्ये 365. ओके. आता जर मित्रांनो या मी 1125 मधून जर 365 वजा केलो तर शेवटचं आन्सर मित्रांनो मला भेटते 760 मीटर. ओके, जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी असणार आहे. ओके, या मित्रांनो बघा जी की ट्रिकनुसार आपण प्रत्येक प्रश्नाचं बघा जी की आन्सर अगदी काही वेळेमध्ये काढू शकतो. फक्त लक्षात घ्या मित्रांनो बघा या ठिकाणी मी वजाबाकी केलो ना, या ठिकाणी वजाबाकी केलं तर आपला टाइम वेस्ट होते. ओके, म्हणून डायरेक्ट तुम्हाला आन्सर करून दाखवलो. तुम्ही या ठिकाणी बघा वजाबाकी करून बघू शकता. ओके, आता मित्रांनो बघा अशा प्रकारच्या प्रश्नसंच याच प्रकारे सोडवले जातील. याच्यापेक्षा आणखी कोणतीही ट्रिक नाही. ओके मित्रांनो बघा एकदम बघा जी की फास्ट मित्रांनो बघा जी की ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक्सनुसार शिकवते. अशा मित्रांनो बघा जी की ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक्स दाखवणार आहे जे तुम्ही कुठेही शिकले नसाल, पाहिले पण नसाल. ओके, अवघडातला अवघड प्रश्न मित्रांनो अगदी जे की माझ्या भाषेमध्ये मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. म्हणून वही पेन घ्या आणि हे संपूर्ण व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघून घ्या. पुढे आता मित्रांनो बघा दुसरा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे काय. आता मित्रांनो बघा तुमचं स्वप्नच आहे की बघा सांगली DCC बँकेमध्ये ठिकाणी क्लर्कपदी जॉईन व्हायचं. ओके, आता मित्रांनो बघा जर तुम्हाला या आपल्या सांगली DCC बँकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायचा असेल तर यासाठी मित्रांनो आपण एक बघा जे की 5000 प्लस एक प्रश्नांचा महाटोकळा लॉन्च केलेला आहे. ओके मित्रांनो बघा जर समजा तुम्ही अजून या ठिकाणी आपला हा महाटोकळा जर समजा खरेदी केला नसेल लगेच मित्रांनो आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघा जे की एकदम PYQ बघा जे की मित्रांनो आतापर्यंत जेवढे DCC बँकेला मित्रांनो रिपीटेड प्रश्न आहेत ते संपूर्ण प्रश्नसंच आम्ही या महाटोकळ्यामध्ये जे की मित्रांनो कन्वर्ट समाविष्ट केलेले आहेत. ओके, म्हणून लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे आता 7414 9307 हा मित्रांनो आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्ही 150 रुपये पे करून या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट वाटला. या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट वाटला मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाचा मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघा जी तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर आम्ही अवेलेबल करून देणार आहोत PDF मार्फत. ओके, म्हणून मित्रांनो आपला महाटोकळा लगेच खरेदी करून घ्या. ओके, कारण जर तुम्ही आपला महाटोकळा खरेदी केलं तर तुम्हाला एकदम कमी वेळेत जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास करण्यासाठी आपला महाटोकळा हा बघा जी की अत्यंत उपयुक्त असं की साधन देखील ठरणार आहे. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये किंमत काहीही नाही. म्हणून लगेच पे आउट करा आणि मित्रांनो आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करा आणि मित्रांनो तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा आणि नवी वळण द्या. पुढे आता बघा एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे यांचे 5, 6, 6, 8 प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची नाणी किती आहेत या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता मित्रांनो एक थैली आहे, त्या थैलीमध्ये 1 रुपया याच्या बाद 50 पैसे आणि 25 पैसे आहेत. ओके, तर 5, 6, 6, 8 प्रमाणात नाणी आहेत. या जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची बाधा मित्रांनो पैसे म्हणले ना, म्हणून आपण काय करू पहिलं या 1 रुपयाचे करू पैसे. आता 1 रुपया म्हणजे किती पैसे तर मित्रांनो 1 रुपया म्हणजे जे की बघा जवळपास होतं 100 पैसे. ओके, 1 रुपया म्हणजे किती 100 पैसे. आता मित्रांनो काय आणि यांचं प्रमाण किती आहे तर 5, 6 आणि 6, 8 आहे. ओके, म्हणून मित्रांनो काय करतो पहिलं 1 रुपया म्हणले ना, हे घेतो 1 रुपया. 1 रुपया म्हणजे किती पैसे 100 पैसे. 100 पैसे गुणाकार त्याचं गुणोत्तर किती 5. ओके, पुन्हा प्लस पुन्हा 50 पैसे गुणाकारात याचं 50 पैशाचं गुणोत्तर किती 6 प्लस 25 पैसे 25 पैशाचं गुणोत्तर किती मित्रांनो 8 म्हणून गुणाकारात 8 घेतलं. ओके, आता पुढे 100 पाचे 500 झाली प्लस 6 पंचे 30 म्हणजे 300 झाले. पुन्हा 25 8 200 हे झाले 200. आता मित्रांनो जर समजा बरोबर झाले मग आता पुन्हा मित्रांनो एकूण किती आता आपल्याला रक्कम आहे या ठिकाणी नाणी आहेत तर जर त्यांची एकूण किंमत किती 420 म्हणले म्हणून बरोबर मी घेतो 420. आता
आता घेतलो 420 रुपये. ओके. आता मित्रांनो आता बघा हे 400 रुपये 20 झाले, हे 420 रुपये आहेत हा, आणि हे संपूर्ण पैसे आहेत हा. म्हणून मित्रांनो आपण पुन्हा काय करा, या 420ला गुणाकार करा 100 पैसे, म्हणजे याचे बघा जे की एकूण आपल्याला पैसे भेटतील. ओके. आता मित्रांनो याचं आपण रूपांतर पैशामध्ये करण्यासाठी काय करू, या 420ला गुणाकार करू 100 पैशाने. ओके. जर 100 पैशाने आपण गुणाकार घेतलं, हा शून्य कट करा, भेटले किती 42,000 पैसे. ओके. पुन्हा मी काय करतो, आता या संपूर्ण संख्यांची करतो बेरीज. 500, 300, 200 झाले किती 1000 बरोबर हे 42 पैसे, म्हणजे 42,000 रुपये, 42,000 पैसे आणि हे 1000 पैसे. जर मित्रांनो आता मी या जर 1000 पैशाने या 42,000 पैशाला भागले तर किती भेटतात, इतर हे 3 शून्य कट, इथले 3 शून्य कट, भेटले किती मित्रांनो, आता 1 जर 42ला भागलं 42 मित्रांनो भेटले आपल्याला पैसे. ओके. तर 50 पैशाची नाणी किती आहेत म्हणले. ओके. आता मित्रांनो 50 पैशाची नाणी किती आहेत म्हणले ना, म्हणून आपण आता काय करू, या ठिकाणी 50 कुठं आहे बघा इथं. ओके. तर त्याचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो, तर 1 रुपयाचं गुणोत्तर आहे 5, 50 पैशाचं गुणोत्तर आहे 6 आणि 25 पैशाचं गुणोत्तर आहे 8. ओके. तर गुणाकार काय करू आपण आता, 50 पैसे म्हणले म्हणून, तर 50 पैशाचं गुणोत्तर किती 6, म्हणून गुणाकार करू 6. आता 6 दोन्ही 12, हातच्याला 1, 6 चोक 24, 24 आणि हाताचा 1 25, म्हणजे किती मित्रांनो जवळपास 252 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब होणार आहे. ओके. लक्षात असू द्या. तर मित्रांनो या पद्धतीने बघा जे की आपण प्रत्येक प्रश्नाचं आपल्या उत्तर काढू शकतो. पुढे तिसरा प्रश्न बघा आता. हां बघा पुन्हा आता काय म्हणतो प्रश्न, आता एकदाच प्रश्न वाचवतो, डबल वाचवत नाही, टाईम जास्त जात नाही. ओके. आता बघा प्रश्न काय म्हणतो, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते. जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला, तर शिल्लक त्याची तर एक मिनटं, तर शिल्लक मित्रांनो बघा जी की टाकी तिसरा नळ किती वेळात भरेल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. आता काहीच कर नका, हे घ्या पहिला नळ, दुसरा नळ आणि तिसरा नळ. ओके. 3 नळ आहेत हा, म्हणून हे 1 नळ, हे 2 नळ आणि हे 3 नळ. ओके. आता पहिला नळ काय करतो 12 तासात पूर्णपणे भरते, 12, दुसरा 15 तासात पूर्णपणे भरते, तिसरा 24 तासात पूर्णपणे भरते. ओके. आता मित्रांनो काय करा, एक गोष्ट करा, या तीनही संख्यांचा घ्या लसावी. लसावी म्हणजे काय, अशी एक मोठी संख्या घ्या, मोठ्यातली मोठी, की ज्या संख्येला आहे तीनही संख्येनं पूर्णपणे भाग गेला पाहिजे. तर मी घेतो 120. ओके. तुम्ही 120 घेऊ शकता, त्याच्यापेक्षा मोठी किंवा याच्यापेक्षा लहान देखील संख्या घेऊ शकता. आता मित्रांनो या संख्येने या संख्येला भाग द्या, 12 10 120, 15 8 120 आणि 24 5 120. ओके. आता 10 8 आणि 5, तर हे काय भेटलं मित्रांनो, ही भेटली बघा जी की आपल्याला 1 2 3 या तीनही नळ्याच्या बघा कामाची क्षमता. ओके. तर आता पुन्हा काय म्हणतो बघा, तर आपली बघा एकूण टाकी आहे 120. ओके. एकूण टाकी झाली आता या ठिकाणी आपली 120 आणि या कामाची क्षमता मित्रांनो यांच्या बघा जी की 10 आहे, 8 आणि 5 आहे. ओके. तर पुन्हा काय म्हणले, जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, आता हा पहिला नळ मित्रांनो 3 तास चालला आणि बंद पडला. ओके. हे 3 तास आणि गुणाकार त्याची कामाची क्षमता 10. आता 10 त्रिक 30, म्हणजे 30 चालला आणि बंद पडला. ओके. म्हणून आपण काय करू, हे 120 घ्या, आता हे 30 भेटली, याची कामाची क्षमता पूर्ण. या 120 मधून जर समजा आपण हे 30 वजा केले, उरले किती 90, हे घ्या 90. पुन्हा दुसरं घ्या, आता दुसरा काय केला, मग त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला आहे, म्हणून ह्याची 5 आणि याच्या कामाची क्षमता किती 8, 8 पंचे 40. पुन्हा या 90मधून 40 वजा करा, 90 वजा 40 उरले किती 50. ओके मित्रांनो. आता शेवटी काय म्हणलं, तर तिसरा नळ किती वेळात भरेल, मग डायरेक्ट 50 घ्या आणि मित्रांनो या 50ला भागा याच्या क्षमतेने, याची क्षमता किती आहे 5. आता 5 1 5, 0 ला 0 म्हणजे किती 10 तास. मित्रांनो बघा जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं
उत्तर होणार आहे. ओके, कळालं मित्रांनो? एवढं तर ओके, एवढं समजून घ्या म्हणजे तुमचं होऊन जाईल. आता मित्रांनो बघा, एकदम सोप्या ट्रिकनं बघा जे की या ठिकाणी मी तुम्हाला शिकवत आहे, म्हणून वही पेन घेऊन लिहून घ्या. ओके, एकदम मित्रांनो बघा जे की टॉपचे प्रश्न संच आहेत बघा, एकदम अवघड प्रश्न संच आहेत. ओके, जे की एकदम ट्रिकनं मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे. पुढे आता बघा, एक तार मित्रांनो बघा, एक तार बेंड करून तिला चौरसाचा आकार दिल्यास ती तार 121 चौरस मीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते. तर त्या तारेला वर्तुळाचा आकार दिला तर ती किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा काय म्हणलंय, एक तार बेंड करून तिला चौरसाचा आकार दिल्यास ती तार 121 चौरस मीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते. ओके, तर त्या तारेला वर्तुळाचा आकार दिला तर ती किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल. आता मित्रांनो बघा, चौरसाचं क्षेत्रफळ काय असते मित्रांनो, तर चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र हे बाजूचा वर्ग असते. ओके, बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायचे की त्या चौरसाचं क्षेत्रफळ या ठिकाणी डायरेक्ट किती दिलंय, तर जे की 121. ओके, किती तर दिल्यास ती तार 121 चौरस मीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते, म्हणून आपलं क्षेत्रफळ किती दिलंय, तर 121 दिले, म्हणून मी काय करतो, बाजूचा वर्ग बरोबर 121 घेतलो. ओके, तर मित्रांनो आता बघायची या ठिकाणी आपल्याला वर्ग म्हणलेला, म्हणून या ठिकाणी बघायची का, आता आपल्याला 121चं काढलं लागते वर्गमूळ. जर मित्रांनो या 121चं मी वर्गमूळ काढलो तर आपल्याला भेटते बघायची की वर्गमूळ 11, म्हणून हे 11 घेतलो मी. समजलो आपली बाजू. आता आपली बाजू काय समजलो मी, 11. ओके, इतकी गोष्ट आता लक्षात घ्या. पुन्हा काय म्हणलंय, क्षेत्रफळ बंदिस्त करून त्या तारेला वर्तुळाचा आकार दिला तर ती तार किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल. आता मित्रांनो बघायची की आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. ओके, या ठिकाणी आता काय काढायचं आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ. ओके, मग या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आता पहिलं काय करावं लागते, तर पहिलं काढावं लागते बघायची की चौरसाची परिमिती. त्यांच्यानंतर काढावं लागते बघायची की आपल्या वर्तुळाची परिमिती. मग याच्या शेवटी काढावं लागते की आपल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. ओके, या ठिकाणी आता इथं सोडवणं शक्य नाही, म्हणून मी एक ठावपान घेतो. आता बघा, हा प्रश्न थोडासा अवघड आहे, सोपा दिसतोय परंतु थोडासा अवघड आहे, म्हणून मी काय करतो, याला 3 स्टेपमध्ये बघायची की सोडवून दाखवतो. पहिले काय करा मित्रांनो, या आपला बघा जो एक बेंड करून त्याला चौरसाचा आकार दिला मित्रांनो, या चौरसाची काढा परिमिती. ओके, म्हणून मी काय करतो, पहिलं घेतो चौरसाची परिमिती. ही आहे चौरसाची परिमिती. तर चौरसाची परिमिती काढायचं सूत्र आहे मित्रांनो बघायची की 4 गुणाकारात बाजू. ओके मित्रांनो, आता हे 4ला 4 गुणाकारात बाजू किती भेटली, तर बाजू भेटली 11. आता 11 घेतल्या. आता 11 गुणाकारात 4, 11 4 44. ओके, आता मित्रांनो काय करूया आपण, आता काढू चौरसाची बघायची की परिमिती तर भेटली. ओके, आता आपण काढू वर्तुळाची परिमिती. 2 नंबरमध्ये काढू वर्तुळाची परिमिती. हे आहे वर्तुळाची परिमिती. ओके, आता वर्तुळाची परिमिती आता काढायचं सूत्र काय आहे मित्रांनो, मग तर ती आहे बघायची की 2 पाय r. ओके, 2 पाय r बरोबर. आता मित्रांनो बघा, जे वर्तुळाचे बघा चौरसाची परिमिती आणि वर्तुळाची परिमिती सेम टू सेम असते. ओके, म्हणून मित्रांनो काय करतो मी या ठिकाणी हेच 44 काय करतो, या वर्तुळाच्या परिमितीला मानतो. हे घेतलो पहिलं. आता 44 गुणाकारात पायची 2ला 2, पायची किंमत बघा कधीही 22/7 असते, म्हणून 22/7 घ्या. आणि r म्हणजे त्रिज्या दिलंय काय, तर त्रिज्या आपल्याला बघा जिकडे दिलेली नाही. आता अगोदर आपल्याला त्रिज्या काढायला त्यांनी शेवटी क्षेत्रफळ काढू लागते. ओके, म्हणून घेतलं गुणाकारात r. आता मित्रांनो आता काय करा बघा, एकतर असं तुम्ही गुणाकार भागाकार करू शकता किंवा याचा तुम्ही बघा जे की आडवा गुणाकार करू शकता. ओके, म्हणून मी काय करतो, डायरेक्ट आता हे r बरोबर हे 44 आणि मित्रांनो आता हे जे 7 खाली भागाकार आहेत हे वरी आले गुणाकारात, आणि हे 2 गुणाकाराचे 22 मित्रांनो वरी अंशामध्ये आहेत, हे गेले छेदामध्ये. 2 गुणाकारात 22. आता 22 1 22, 22 2 44, बेक आले किती 7, म्हणजे काय मित्रांनो r बरोबर भेटले 7. ही भेटली आपल्याला मित्रांनो r म्हणजे त्रिज्या. ओके, लक्षात घ्या,
हे आर म्हणजे आपल्याला काय भेटली त्रिज्या. आता पुन्हा शेवटी आता मित्रांनो आपल्याला काय काढायचं तर आता काढायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ. ओके, म्हणून मित्रांनो मी काय करतो आता तिसऱ्या याच्यामध्ये काढतो वर्तुळाचं या भागामध्ये तिसऱ्या भागात क्षेत्रफळ. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं मित्रांनो सूत्र काय आहे तर याचा बघायचं की सूत्र पाय आरचा वर्ग आहे. ओके, पायची किंमत सर्वांना आत्ता सांगलो 22/7 आणि मित्रांनो आर म्हणजे काय तर हे त्रिज्या. त्रिज्या एकूण किती भेटली 7. एक तर तुम्ही 7चा वर्ग घेऊ शकता किंवा डबल 7 घेऊ शकता. ओके, म्हणून मी काय करतो 7चा वर्ग घेतो डायरेक्ट. आता 7चा वर्ग म्हणजे किती आरची आर म्हणजे त्रिज्या 7. 7चा वर्ग किती 49. आता 7 एक 7 सती सती 49 आले किती 22 गुणाकारात 7. जर मित्रांनो 22 गुणाकारात 7 घेतलं तर 22 सत्तर 154 येते. ओके, जे की या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जे की 154 असणार आहे, जे की मित्रांनो 4 सेमी आहे. काय 154 सेमी तर आहे मित्रांनो, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर होणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा आता बघा आता पुढील संख्या मालिकेमध्ये क्रमाने कोणती संख्या येईल 9 19 40 83 प्रश्नचिन्ह. ओके, आता इथं काय येईल बघा थोडंसं मित्रांनो गोर द्या लक्ष द्या काय करायचं आहे. आता मित्रांनो मी डायरेक्ट तुम्हाला बघा जे की काय करायचं आहे काय नाही सांगून टाकतो. 9 घेतलं पहिलं हे 9ला 9. ओके, आता या 9चं 19 कसं झालं सांगतो. या 9चा मित्रांनो केलं गुणाकार 2 सोबत झालं किती 9 2 18 प्लस केलं 1 19 झाले. ओके, पुन्हा हे घेतलं जशाच तसं 1 घेतो इथं नंबर. पुन्हा 2 नंबरला घेतलं हे 19 गुणाकारात 2 19 दोन्ही 38. आता इथं 1 प्लस केल्या इथं करा 2 झाले किती 40. पुन्हा 3 नंबर हे घ्या 40 गुणाकारात 2 40 दोन्ही 80. इथं 1 केला इथं 2 केला इथं करा 3 प्लस झाले किती 83. ओके, आता 83 गुणाकारात घ्या 2 बेत्रिक 6 82 16 आले किती 166. आता इथं 1 केल्या 2 प्लस इथं 2 केला प्लस इथं 3 केला इथं करा 4 प्लस झाले किती 170. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय जे की क्रमांक अ. ओके, थोडंसं टाईम लागत आहे मित्रांनो कारण जे की प्रश्न आपले थोडेसे अवघड आहेत म्हणून बघा जे की सोडवण्यासाठी टाईम लागत आहे. टाईमला बघू नका तुम्ही फक्त या ठिकाणी प्रश्नाचाच बघा मित्रांनो. एकदम जे की टॉपचे प्रश्न असतात मित्रांनो अगदी काही वेळेमध्ये या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा जे आमच्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन करून दाखवत आहोत. ओके, आता बघा हा प्रश्न काय म्हणतो सागर विजयपेक्षा उंच आहे. मित्रांनो बघा एक ठावपान घेतो डायरेक्ट मी त्या ठावपानावर बघा जे की संपूर्ण काय नोट डाऊन करून घेतो. बघा सागर विजयपेक्षा उंच आहे म्हणजे मित्रांनो विजय हा सागरपेक्षा लहान आहे. ओके, म्हणून मी काय करतो पहिलं सगळ्यात शेवटी घेतो विजयच. ओके, कारण विजय या ठिकाणी सागरपेक्षा लहान आहे ना म्हणून इथे घेतो. जाऊ द्या कुठे घेऊ शकते आपण काही नाही. सागर हा विजयपेक्षा उंच आहे म्हणजे सागर वरी घ्या आणि विजय घ्या खाली. ओके, आता श्रीकांत अजित हा श्रीकांतपेक्षा उंच आहे इथं काही कळलं नाही. पुन्हा सुजित हा सागरपेक्षा उंच आहे. मित्रांनो बघा हा सुजित या सागरपेक्षा उंच आहे म्हणून मित्रांनो पुन्हा सुजितला काय करा सागरपेक्षा वर घ्या सुजित. पुन्हा बघा आता आणि पुन्हा श्रीकांत हा सुजितपेक्षा उंच आहे. मित्रांनो पुन्हा काय म्हणले हा जो श्रीकांत आहे या सुजितपेक्षा उंच आहे म्हणून मित्रांनो मी पुन्हा काय करतो या श्रीकांतला सुजितपेक्षा उंच करतो. तर सर्वात कमी उंची कोणाची. आता मित्रांनो आणखीन एक जण राहिले बघा तर ते कोण राहिले सांगतो. आता या ठिकाणी बघा मित्रांनो जसं की हां इथं बघा आणखीन एक बार वाचवा. आता सागर हा विजयपेक्षा उंच आहे. पुन्हा अजित हा श्रीकांतपेक्षा उंच आहे. ओके, आता मित्रांनो बघा हा जो अजित आहे या श्रीकांतपेक्षा उंच म्हणून पुन्हा मित्रांनो काय करतो तुम्ही श्रीकांतच्यावर घेतो अजित. आता काय करा एकदा सुरुवातीपासून वाचवून घ्या. सागर हा विजयपेक्षा उंच आहे. बघा मित्रांनो हा सागर विजयपेक्षा बरोबर आहे उंच आहे. ओके, इतकं बरोबर आहे. पुन्हा अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. अजित हा श्रीकांतपेक्षा उंच आहे बरोबर. पुन्हा सुजित सागरपेक्षा उंच आहे. मग पुन्हा मित्रांनो हा जो सुजित आहे या सागरपेक्षा उंच आहे हे देखील बरोबर आहे. मग पुन्हा श्रीकांत हा सुजितपेक्षा उंच आहे. ओके, मग आता मित्रांनो या ठिकाणी हा श्रीकांत देखील या सुजितपेक्षा उंच आहे तर
सर्वात कमी उंची कोणाची आहे मग मित्रांनो? आता या ठिकाणी सर्वात उंची कमी ज्याचीच असते, जेव्हा मित्रांनो बघा की सर्वात खाली असतो, तर सर्वात खाली कोण आहे मित्रांनो? तर बघा जी की या ठिकाणी सर्वात खाली हा विजय आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड असणार आहे. ओके, पुढे बघा. आता बघा, एका रांगेत हर्षद पुढून 12वा आहे. फक्त क्रमांक लक्षात घ्या मित्रांनो, एका रांगेत हर्षद पुढून 12वा आहे, तर स्वप्नील पाठीमागून 15वा आहे. स्वप्नील हर्षदच्या पुढे उभा आहे. बघा, हा स्वप्नील मित्रांनो या हर्षदच्या पुढे उभा आहे. दोघांमध्ये फक्त 3 मुलं असतील तर रांगेत एकूण मुलं किती? काहीच कर नका. 12 प्लस हे 3 15, 15 आणि 15 झाली 30, झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क. ओके, काहीही दिमाग लावू नका. या प्रकारचा प्रश्न विचारला सेम टू सेम ॲज टू ॲज, हे डायरेक्ट मित्रांनो अंकांची बेरीज करा आणि उत्तर काढ टाका. पुढे आता, अजयचे घड्याळ दर तासाला किंवा प्रत्येक तासाला 5 सेकंद मागे पडते. जर रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते तर बुधवारी दुपारी 3 वाजता कोणती वेळ दाखवेल? मित्रांनो बघा, आता अजयचा घड्याळ काय करते? प्रत्येक 1 तासाला 5 सेकंद मागं पडते. ओके, जर रविवारी लावलं तर सोमवारी दुपारी 3 वाजता कोणती वेळ दाखवेल? ओके मित्रांनो, म्हणजे किती? रविवार लावलं आणि सोमवारी. आता बघा, रविवारी दुपारी म्हणलंय आणि बुधवारी दुपारी म्हणले. ओके, आता आज दुपारच्या 3 वाजतापासून ते उद्याच्या दुपारच्या 3 वाजतापर्यंत मित्रांनो एकूण होतात बघा जे की 24 तास. ओके, एकूण मित्रांनो किती झाले? तर ते होतात 24 तास. हे झाले दुसऱ्या रविवारपर्यंत. ओके, मग पुन्हा दुसऱ्या दिवशीचे 24 तास आणि तिसऱ्या दिवशीचे 24 तास म्हणजे कसे मित्रांनो सांगतो. रविवार ते बुधवार, एक मिनटं, रविवार ते बुधवार म्हणजे मित्रांनो असे बघा, मध्ये 3 दिवस येतात. ओके, जसं की पहिला आला सोम, दुसरा आला मंगळ आणि तिसरा आला हा बुध. ओके, आता या 3 दिवसामध्ये मित्रांनो प्रत्येक दिवशी असतात 24 तास. ओके, प्रत्येक दिवशी 24 तास, म्हणून मी घेतलो 24 24 24. आता किती मित्रांनो? पहिल्या दिवशीचे 24 तास, दुसऱ्या दिवशी 24 तास, 48 झाले. मग या 48 तासात मित्रांनो आपण पुन्हा दुसरं 24 तास ठिकाणी प्लस करू. 8 आणि 4 12, हातच्याला 1 आणि मित्रांनो किती? 7 एक मिनटं, 4 आणि 2 6, हातच्याचा 1 7, किती? 72 तास आपल्याला भेटले 3 दिवसाचे. ओके, म्हणून हे घेतलं मी 72 तास गुणाकारात. आता पर तासाला मित्रांनो अजयची घड्याळ काय करते? जे की ती 5 सेकंद मागं पडते, म्हणून मी घेतलो 5 गुणाकारात. आता 5 दोन्ही 10, हातच्याला 1, 5 त्रिक 15 आणि हाताचा 1 16, म्हणजे किती? 160 सेकंद. म्हणजे मित्रांनो बघा, 5 सेकंद म्हणजे मागं पडते, म्हणून बघा जी की आपल्याला भेटले 160 सेकंद. ओके, किती? 160 सेकंद. 1 मिनटं मित्रांनो, थोडंसं माफी असावी, इथं आपला गुणाकार चुकला. हां, आता बघा, 5 दोन्ही 10, हातच्याला 1, 5 35 आणि हाताचा 1 36, म्हणजे किती? 360 आपल्याला भेटले. ओके, तर मित्रांनो हे 360 भेटले बघा जी की आपल्याला सेकंद. आता याला आपल्याला बघा जी की मित्रांनो मिनिटामध्ये कन्वर्ट करायसाठी काय करा? 60 सेकंदानं भागून द्या. 360ला 360 छेदामध्ये घ्या 60 सेकंद. हा 101 कॅन्सल, 101 कॅन्सल, 6 6 36, म्हणजे किती मित्रांनो? एकूण 6 मिनिटे भेटली. ओके, आपल्याला किती? 6 मिनिटे भेटली. तर आता काय म्हणले पुन्हा? तर बुधवारी दुपारी 3 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता मित्रांनो 5 सेकंद मागे सरकते, म्हणून मित्रांनो काय करा? या 3 वाजतामधून हे 6 सेकंद वजा करा. जर आपण समजा 3 वाजतामधून जर 6 मिनटं जे की मिनटं या ठिकाणी आपण वजा केले तर टायमिंग भेटते बघा जे की ॲक्युरेट 2:54 जे की क्रमांक लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. इतकं तुम्हाला कळू शकते. इथं काय तुम्हाला वजाबाकी करून दाखवायची गरज नाही. जर समजा 3 वाजता आपण 6 जर जे की मिनटं वजा केले तर 2 वाजून किंवा 3 वाजण्याच्या अगोदर 6 मिनटाखाली कोणती वेळ झाली ती? 2:54 झाली. ओके, झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढे 9वा प्रश्न. 20 जानेवारी 2016ला मंगळवार होता. ओके मित्रांनो बघा, 20 जानेवारी 2016ला मंगळवार होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल? मित्रांनो बघा, जानेवारी महिन्यातल्या 20 जानेवारीला मंगळवार होता, म्हणजे उरले किती? समोरचे 11 दिवस, कारण जानेवारी महिन्यात 30 दिवस असतात. जर आपण यात 31 असतात बघा, माफी असावी, तर 31मधून जर आपण हे 20 दिवस वजा केले, उरले किती? 11 दिवस. जानेवारी महिन्यातले घेतले आपण 11 दिवस. ओके, आता 2016 म्हणजे लीप वर्ष. लीप वर्षामध्ये मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात असतात 29 दिवस, हे घेतलं 29. याच्या बाद मार्चमध्ये 31, पुन्हा एप्रिलमध्ये मित्रांनो असतात 30 दिवस,
आणि महाराष्ट्र दिवस असतो 1 मेला, म्हणजे 1 मेचा 1 दिवस. ओके. आता असे एकूण किती दिवस आहेत हा प्लस करून घ्या. आता हे 29 मध्ये 1 प्लस करतो, झाले किती 30. ओके. आता इथला 1 इथं करतो, हे झाले 12 आणि इथं झाले 30. ओके. 30 30 30 90 आणि हे 12 किती 112 दिवस झाले मित्रांनो. किती 30 30 30 90 आणि हे 12 म्हणजे 102 झाले. ओके. आता हे 102 दिवस घ्या आणि याला मित्रांनो भागा किती 7 का, तर आठवड्यामध्ये एका 7 दिवस असतात म्हणून 7 भागा. आता आपल्याला ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर बघायचं नंतर आपल्याला एकूण बाकी किती उरते ते बघायचं आहे. उत्तर बघलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकते म्हणून बघायचे की आपण फक्त ठिकाणी बाकीकडे लक्ष देऊ. ओके. आता 7 1 7 उरले किती 3, 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 चौक 28. ओके. 4 घ्या, 32 मधून 28 वजा करा, उरले किती 4 दिवस. समोर जा. आता मंगळवार होता, बुध गुरु शुक्र आणि शनी म्हणजे किती मित्रांनो 4था वार. बघा जे की क्रमांक शनिवार या ठिकाणी असणार आहे. ओके. आणि शेवटचा रात्रीशे संध्याकाळशी नाते आहे तसे मित्रांनो, ज्या प्रकारे रात्रीचं संध्याकाळशी जसे नाते आहे तसे मित्रांनो बघा जे की सकाळचं पहाटेशी होते. जसं की मित्रांनो पहिलं संध्याकाळ होऊन जे की नंतर रात्र होते, त्या प्रकारे पहिलं पहाट होऊन मित्रांनो नंतर बघा जे की सकाळ होते, म्हणजे जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर मित्रांनो ही होती आपली आजची बघा जे की सांगली DCC बँक पदभरती 2026च्या संदर्भातली मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका. ओके. जर तुम्हाला ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांनो या आपल्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही अजूनही समजा ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.